हाय स्टुडंट. तर आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या फर्स्ट पार्टवर, ते म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस, त्याच्यावर नीटसारख्या एक्झाममध्ये विचारलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे एक्झाम्पल्सचं सोल्युशन आपण या ठिकाणी इथं बघणार आहोत. तर बघा, आता पहिला जो प्रॉब्लेम आहे आपला, तर तो आपल्याला काय म्हणतोय, ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl मीन्स फ्युज्ड NaCl, liquid NaCl, the time required to produce 0.10 mole of Cl2 gas using a current of 3 ampere is. तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचा टाइम आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, क्लोरीन गॅस हा लिबरेट करायचा आहे. किती क्लोरीन गॅस लिबरेट होतोय? 0.10 मोल ऑफ क्लोरीन गॅस मीन्स Cl2 गॅस हा तिथं लिबरेट होतोय. त्याच्यासाठी लागणारा टाइम विचारला आहे, करंट दिला आहे आणि टाइम विचारलेला आहे. मग आता आपण हे नेमकं कसं कॅल्क्युलेट करणार? सगळ्यात अगोदर तुम्हाला हे करावं लागेल की क्लोरीनचं किती वेट डिपॉझिट होत आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला अगोदर या ठिकाणी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे की द वेट ऑफ क्लोरीन लिबरेटेड. ओके, तर मग वेट ऑफ क्लोरीन त्याच्या मोल्सवरनं आपण इथं काढू शकता. बघा इकडं या ठिकाणी वेट ऑफ क्लोरीन जर तुम्हाला काढायचं असेल, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की नंबर ऑफ मोल्स नेमका आपण कशाला म्हणतात? नंबर ऑफ मोल्स म्हणजेच गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, त्या दोन्हीचा भागाकार डिव्हिजन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. आता बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन गॅस इज इक्वल्स टू वेट ऑफ क्लोरीन गॅस अपॉन मोलेक्युलर वेट ऑफ क्लोरीन गॅस. MCl2 म्हणजे क्लोरीन गॅसचं मोलेक्युलर वेट. मग आता याच्यावरनं जर आपण वेट ऑफ क्लोरीन काढलं, एकदा वेट भेटल्यानंतर आपल्याला पुढच्या व्हॅल्यू काढता येऊ शकतील, त्याच्याबद्दल आपण बघूयातच. तर मग मला सांगा आता, वेट ऑफ क्लोरीन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन इंटू मोलेक्युलर वेट ऑफ क्लोरीन. मग आता याचं कॅल्क्युलेशन आपण कसं कराल? नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन तुम्हाला दिलेले आहेत. किती क्लोरीन गॅसचे मोल्स दिलेले आहेत? 0.10 इंटू मोलेक्युलर वेट ऑफ Cl2. क्लोरीनचा मास नंबर 35.5 आहे, 35.5, परंतु गॅस Cl2 आहे म्हणजे त्याच्या डबल येईल. म्हणजेच मोलेक्युलर वेट ऑफ क्लोरीन इथं किती येईल? 71 इज द मोलेक्युलर वेट. मग आता तुम्ही जर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी काय व्हॅल्यू मिळू शकते बघा, 7.1 ग्रॅम ऑफ क्लोरीन गॅस इज गेट लिबरेटेड ॲट दॅट इन्स्टंट. तर मग आता इथं आपल्याला वेटची व्हॅल्यू मिळालेली आहे, करंटची व्हॅल्यू माहीत आहे, इक्विव्हॅलंट वेट पण माहीत आहे, तुम्हाला टाइम काढायचा आहे. मग जर एवढ्या सगळ्या व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही स्ट्रेट अवे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स त्याच्या एक्सप्रेशनचा वापर करू शकतायत. आपल्याला ते एक्सप्रेशन माहीत आहे. वी नो दॅट काय बरं? W इक्वल्स टू काय आहे बरं? ZIT. ह्याच्यामध्ये Z म्हणजेच E/F. स्ट्रेट अवे आपण लिहूयात. Z मीन्स व्हॉट? E/F. E मीन्स इक्विव्हॅलंट वेट, F मीन्स फॅरडेज कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आपण घेत आहेत 96,500. अशा प्रकारचे आपण इथं व्हॅल्यू घेत आहेत. तर मग तुम्ही मला सांगा आता, इथं तुम्हाला काय काय माहित आहे? W किती वेट लिबरेट झालंय? 7.1 ग्रॅम. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट वेट किती आहे? 35.5. त्याच्यानंतर फॅरडेज कॉन्स्टंटची व्हॅल्यू 96,500 आणि त्याच्यानंतर करंटची व्हॅल्यू ही आहे वॉट? 3 अँपियर. तर ह्या सर्व व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही आता इझिली टाईमची व्हॅल्यू काढू शकतायत. फक्त टाईमची व्हॅल्यू सेकंडमध्ये मिळेल आणि तुम्ही त्याला 60ने डिवाइड करून नंतर त्याची व्हॅल्यू मिनिट्समध्ये डिराईव्ह करू शकतायत. ओके, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम असेल. तर मग आता तुम्ही मला सांगा कसं होईल बरं? इथं टाइम काढायचा आहे तर T इक्वल्स टू काय येईल? W इंटू F अपॉन E
इंटू आय. मग मला सांगा बरं या व्हॅल्यू सर्व. डब्ल्यू वेट किती झालंय 7.1, फॅरेडे किती 96,500, इक्विव्हॅलंट वेट किती 35.5 आणि इंटू करंट किती आहे तर तो आहे 3. ओके 3 अँपियर. हे आलेलं आन्सर सेकंडमध्ये येईल. आता बघा फास्ट ट्रॅकमधले मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी सांगतोय. याचे कॅल्क्युलेशन्स कसं येऊ शकतंय नेमकं या ठिकाणी बघा. आता ह्याचे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 35.5 म्हणजे 35.5, 35.5 त्याच्या डबल येत आहे 71. म्हणजे जर पॉईंट इथं असता तर 2 आला असता, पण पॉईंट लेफ्टला असल्यामुळं इथं काय येईल 0.2 एवढी त्याची व्हॅल्यू येईल. आणि मग तुम्ही इथं 3 याला डिवाइड करू शकतायत. म्हणजे इथं कसं येईल बघा बरं. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, त्याच्यानंतर पुढे बोला आता 3 दोन्ही 6, त्याच्यानंतर 3 1 3, 2 उरले, 3 सक 18, 3 सक 18, पॉईंट पुन्हा 6, असं काय ना काहीतरी तिथं भाग जाईल. हे आलेलं आन्सर टाईमचं हे सेकंडमध्ये असेल. फायनली आपण ह्याची व्हॅल्यू मी इथं असं वरती लिहितोय. ओके बघा व्यवस्थित. टाईम इक्वल्स टू 0.2 ने मल्टीप्लाय करा बघो. 2 6 जा 12, बेसकी 12, चले बेसकी 12 ने 1 13, बेसकी 12 ने 1 13, बेक बेने 1 3, त्याच्यानंतर बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. पॉईंट तुम्हाला किती नंतर द्यायचा 1 आणि 1 2 नंतर, म्हणजे इथे येईल पॉईंट. ओके थोडंसं पॉईंटचं एकदा बघा. बेसकी 12 ने 1 13, बेसकी 12, चाले 1, बेसकी 12 ने 1 13, बेसकी 12 ने 1 13, बे 1 बे आणि 1 3, बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. पॉईंट हा तुम्हाला 1 आणि 1 2 नंतर द्यायचा आहे, म्हणजेच एक्झॅक्ट इथं पॉईंट येईल. ओके आणखीन एकदा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. बेसकी 12 हा चाले 1, बेसकी 12 ने 1 13 हा चाले 1. ओके पुन्हा बेसकी 12 ने 1 13 हा चाले 1, बे 1 बेन 1 3, त्याच्यानंतर बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. तुम्हाला इथं पॉईंट हा 2 नंतर द्यायचा. एक्झॅक्ट इट इज करेक्ट. आता मग हे जे आन्सर आलेलं आहे ना तर ते आले सेकंड्समध्ये. आपल्याला काढायचे मिनिट्समध्ये. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, याला 60 ने डिवाइड करावं लागेल. 6433.32 अपॉन 60. आता मात्र हे आन्सर येईल मिनिट्समध्ये. आपण या ठिकाणी थोडंसं ॲप्रॉक्सिमेट आन्सर काढू शकतायत. इथं या ठिकाणी 60 10 600 आणि त्याच्या पुढं पुन्हा 10 म्हणजे 110 पर्यंत त्याचा आन्सर येऊ शकते. तरी पण आपण ॲक्युरेट काढूयात. टाईम समजा हे 6 आहेत म्हणजे पॉईंट इथं असेल. 6 ने द्या भाग. 6 1 6, याला भाग जात नाही त्यामुळे 0. आता इथं 6 7 42, पुन्हा 1 उरले, पुन्हा 6 दोन्ही 12. पॉईंट एक्झॅक्ट इथं येईल 60 ने जर डिवाइड केला असेल तर. म्हणजे 107.2 तुम्ही व्यवस्थित भाग द्या. 107.2 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली किती मिनिट्स आले 110 मिनिट्स. सो देअरफॉर द टाइम रिक्वायर्ड फॉर दॅट इज व्हॉट 110 मिनिट्स. म्हणजे आन्सर कोणता येईल ऑप्शन नंबर बी. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवायचा होता. म्हणजे बघा या प्रॉब्लेममध्ये आपण नेमकं काय काय केलेलं आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या गॅसचे जे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत तर त्या नंबर ऑफ मोल्सवरनं अगोदर तुम्ही क्लोरीनचं वेट डिटरमाइन केलं. कसं डिटरमाइन केलं तुम्ही, कारण नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन वेट अपॉन मोलेक्युलर वेट, गिवन वेट अपॉन मोलेक्युलर वेट. आणि त्याच्यानंतर मग त्याचं जर गिवन वेट काढायचं असेल तर या दोन्हीचा गुणाकार नंबर ऑफ मोल्स इंटू मोलेक्युलर वेट. नंबर ऑफ मोल्स आहेत 0.10 आणि मोलेक्युलर वेट आहे 71. दोन्हीचा गुणाकार येतो 7.1 ग्रॅम. हे कुणाचं वेट झालं, क्लोरीन गॅसचं वेट. तर ते आलेलं आहे 7.1 ग्रॅम. त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं की आपल्याला इथं एक गोष्ट माहीत आहे काय बरं, हा फर्स्ट लॉ W = ZIT. Z मीन्स E/F. तुम्ही विचार करायचा, आता आपल्याला करंट दिलेला आहे, टाइम काढायचा आहे, म्हणजे W = ZIT शिवाय पर्याय नाही.
कारण झेडची व्हॅल्यू ही आपण माहीत करू शकतो E/F. काही जरी दिलं नसेल, इक्विव्हॅलंट वेट आपल्याला माहीत असतं, फॅरेडेज कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही पण आपल्याला माहीतच आहे. मग त्या दोन व्हॅल्यूज माहीत आहेत, करंट माहीत आहे, W आपण आत्ताच माहीत करून घेतला, इनडायरेक्ट त्याने दिलेला होता. तुम्हाला त्याचे मोल्स दिलेले होते, तुम्ही त्याच्यावरनं त्याची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. आणि मग तुम्ही इथं काय केलं, ह्या एक्सप्रेशनला रिअरेंज केलं. टाईमची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती, तर तुम्ही F इकडं मल्टिप्लायमध्ये आणले आणि E/I इकडं डिवाइडमध्ये आणले. आणि मग इथं सर्वांच्या व्हॅल्यूज आपण इथं पुट केल्या. डब्ल्यूची व्हॅल्यू होती 7.1, फॅरेडेची 96,500, इक्विव्हॅलंट वेट आहे 35.5 आणि करंट आहे 3. तर यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि फायनली तुम्हाला एवढं आन्सर भेटलं. आणि हे आन्सर सेकंडमध्ये असेल. ओके, कारण करंट म्हणजेच इथं कसं आहे, कुलम पर सेकंड. ॲम्पियरचा अर्थ कुलम पर सेकंड होतो आणि त्याच्यामुळं तुम्ही करंट जर ॲम्पियरमध्ये घेतला असेल तर येणारा टाईम ऑब्व्हियसली हा कशामध्ये यायला पाहिजे, तो सेकंडमध्ये यायला पाहिजे. त्यामुळं आलेला आन्सर सेकंडमध्ये असेल, पण ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन हे मिनिट्समध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मग तुम्ही इथं काय केलं की त्याला 60ने डिवाइड केलं आणि मग तुम्हाला इथं 110 मिनिट एवढं आन्सर मिळालं. ओके, तर प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट, तुम्हाला आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, सेकंड फेजच्या नीटमध्ये हा एक क्वेश्चन विचारलेला होता. आता बघा प्रॉब्लेम नेमकं कसा आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डिलिव्हर्ड ॲट द कॅथोड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस बाय अ करंट ऑफ 1 एम्पियर इज 60 सेकंड. ओके, इन 60 सेकंड इज, म्हणजेच तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याची व्हॅल्यू काढायची आहे. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्यावर चार्ज किती असतो, एवढा असतो, 1.6 × 10⁻⁹. आणि तुम्हाला इथं इलेक्ट्रॉनची संख्या काढायची. म्हणजे जर तुम्हाला चार्ज मिळाला तर चार्जवरनं तुम्ही इलेक्ट्रॉन काढू शकतायत, कारण एका इलेक्ट्रॉनवर चार्ज तेवढा आहे 1.6 × 10⁻⁹. तर मग एवढ्या चार्जमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील त्याची नंबर तुम्ही त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकतायत. म्हणजे हा प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला अगोदर चार्ज काढावा लागेल, म्हणजे Q याची व्हॅल्यू काढावी लागेल. आणि मग तुम्हाला जर चार्ज जर भेटला तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट इलेक्ट्रॉनची संख्या ही डिटरमाइन करता येऊ शकते. आता बघा थोडंसं आउट ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री तुम्हाला इथं जावं लागतं आहे, कारण तुम्हाला करंट आणि टाईम माहीत आहे. तुम्ही त्याच्यावरनं अगोदर चार्जची व्हॅल्यू ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतायत. म्हणजेच बघा, वी नो दॅट करंट मीन्स व्हॉट, चार्ज पर युनिट टाईम मीन्स Q/T. I means Q/T, चार्ज अपॉन टाइम, याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतायत. मग त्याच्यानंतर तुम्ही इथं Qची व्हॅल्यू कशी काढू शकतायत, सो दॅट इज Q = I × T, म्हणजेच करंट इंटू टाइम. ही व्हॅल्यू कशाची झाली, Qची. मग बघा बरं आता इथं कसं होईल, करंट किती आहे 1, टाइम किती आहे 60. तर आता हे कशामध्ये येईल, कुलम्समध्ये. 1 × 60 मीन्स 60 कुलम्स. हा झाला आपला चार्ज. द व्हॅल्यू ऑफ चार्ज इज 60 कुलम. कसं काढलं लक्षात आलं ना सगळ्यांच्या. करंट हा तुम्हाला दिलाय, टाइम तुम्हाला दिलाय, तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत आणि तुम्हाला एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज येतो हे माहीत आहे. मग आलेल्या चार्जवरून तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नंतर काढू शकताय. त्याच्यामुळं पहिलं टार्गेट आपण काय ठेवलं की आपल्याला इथं व्हॅल्यू कुणाची काढावी लागेल, या ठिकाणी व्हॅल्यू काढावी लागेल अगोदर कुलम्स, Qची व्हॅल्यू काढावी लागेल. आणि मग त्या Qची व्हॅल्यू आपण कशी काढतायत, I × T. करंट आहे 1 आणि टाइम आहे 60. तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 60 कुलम्स एवढा चार्ज आलेला आहे. आता बघा आपण कॅल्क्युलेशन हे कसं करणार. आपण इथं असं म्हणणार, नाऊ जर चार्ज 1.6 × 10⁻⁹ कुलम एवढा चार्ज असेल तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन बसतो. किती इलेक्ट्रॉन असतात, 1. मग आता आपण प्रश्न असा करणार की जर 60 कुलम एवढा चार्ज असेल तर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण X बोलूयात. X म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एवढ्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असेल तर एवढ्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील.
तर मग त्या एक्सची व्हॅल्यू जर तुम्हाला डिटरमाइन करायची असेल तर तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार. x इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 अँड इक्वल्स टू 60 इंटू 1 असं येईल. आणि मग आता याच्यावरनं तुम्हाला त्या एक्सची व्हॅल्यू मिळू शकते. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 60 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻19. आता मग इथं ही व्हॅल्यू आपल्याला कशी काढता येईल बघा. 16 ने 16×48 हे असं. पॉईंट जर 1 सरकवला तिथं 600 झाले. त्या हिशोबाने तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. 16×2 = 32, 16×48. ओके. त्याच्यानंतर पुढं काय येईल मला सांगा. 12 120 झाले म्हणजे 16×7 120, 16×7 112 म्हणजेच 8 उरले. ओके. आणि नंतर 16×5 म्हणजे एक्झॅक्ट भागाकार करताना इथं पॉईंट येईल 37.5. आणि हे 10⁻⁻19 वरी गेल्यानंतर किती होतील +19. तर हा यांचा भागाकार झाला. तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्यावा. ऑनलाईनमध्ये तेवढा लक्षात येणार नाही कसा केला आहे ते, पण तरी पण मी एकदा सांगतोय. पॉईंट इकडं सरकला असेल, इथं 600 झाले, मग तुम्ही 600/16 असा भाग देताय. मग 16×48 किती उरले बरं त्या 600 मधले, किंवा इकडं मी करून दाखवतो. ओके. 600/16, 16×2 = 32, आपलं 16×48 कारण 60 आहेत ना. तर किती उरले बोला. उरले 12. 16×7 112 म्हणजे 120 झाले होते, तर आता 8 उरले. 8ला भाग जात नाही त्यामुळे पॉईंट, आणि 16×5 अशा पद्धतीने 37.5 इथं आलेले आहेत. आणि इंटू 10⁻19 आहे. तर ऑप्शनमध्ये हे ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये फक्त एक पॉईंट तुम्ही लेफ्टला इथं मूव्ह करणार. 3.75 इंटू 10⁻20. सो दीज आर व्हॉट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. कॅथोडवर येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. डिलिव्हर गेन कॅथोडने तेवढे इलेक्ट्रॉन गेन केले. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या अशा पद्धतीने तुम्ही त्या कुलमच्या व्हॅल्यूवरनं डिटरमाइन करू शकताय की किती कुलम इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. तर म्हणजे बघा या प्रॉब्लेममध्ये नेमकं होतं काय, तुमची नेमकं टेंडन्सी त्यांना काय चेक करायची होती की तुम्ही चार्जचं कन्व्हर्जन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये करू शकतायत का. कारण आपल्याला एक गोष्ट इथं कळाली पाहिजे की 1.6 इंटू 10⁻⁻19 एवढा चार्ज असेल तर एक इलेक्ट्रॉन येतो. ओके. मग चार्ज जर 5 कुलम असेल, 10 कुलम असेल, 20 कुलम असेल तर किती इलेक्ट्रॉन येतील. तर तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशनने त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतायत. ओके. तर हे दोन प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर आपण विचारू शकतायत. कन्सेप्ट मेन तुम्हाला समजणं आवश्यक असेल. ओके. राईट डाऊन धिस. हाय स्टुडंट. तर आता नेक्स्ट जे 4 प्रॉब्लेम्स आहेत हे आपण आता इथं शिकणार आहोत. तर बघा आता चारही प्रॉब्लेम नियर अबाउट सेम वेवर आधारित आहेत. त्याच्यामुळं आता हे आपण एकत्रितरित्या हे बघणार आहोत. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर जो फर्स्ट आहे तर त्याच्यात काय विचारले बघा. How many Faradays of electricity are required for given reaction to occur MnO4 minus याचं कन्वर्जन आपल्याला Mn2 प्लस या क्वांटिटीमध्ये करायचं आहे. मग आता आपण हे कन्वर्जन नेमकं कसं करणार ते आपल्याला इथं बघायचं. तर पहा आता या ठिकाणी नेमकं कसं आहे ते. तर MnO4 मायनस याच्यामध्ये जर आपण मॅग्नीची ऑक्सिडेशन स्टेट जर बघितलीच तर ती किती येईल बरं. आपण ती कशी काढणार. मॅग्नीची आपण जर x कन्सिडर केली, एका ऑक्सिजनची -2 म्हणजे बघा x आणि 4 × -2 मीन्स -8 आणि इक्वल टू टोटल चार्ज आहे -1.
हे -8 तिकडे गेले तर +8 म्हणजे मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट Mn 7+ असेल, 7+ एवढी या मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये असेल. मग Mn 7+चं कन्व्हर्जन जर तुम्हाला Mn2+ मध्ये करायचं असेल तर त्याला किती इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील मला सांगा? 5 इलेक्ट्रॉन. 5 इलेक्ट्रॉन म्हणजेच Mn7+ आणि 2+ मध्ये 5चा फरक आहे. म्हणजे इथं या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे आणि रिडक्शन करण्यासाठी त्याने किती इलेक्ट्रॉन गेन केले? 5 इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन स्टेट कशी काढली बघा, मी पुन्हा एकदा इकडं सांगतोय. MnO4-. ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कशी काढणार? समजा मॅग्नीजची माहीत नाही तर X आहे, प्लस एका ऑक्सिजनची ही 2 आहे. किती आहे? -2 म्हणजेच 4 × -2. 4 का? कारण 4 मोल आहेत आणि टोटल कंपाऊंडवर चार्ज किती आहे? -1. म्हणजे इथं काय येईल बघा बरं, x - 8 = -1 आणि म्हणून x ते -8 तिकडे गेल्यानंतर +8 होतात आणि -1 + 8 म्हणजे +7 एवढी त्याची ऑक्सिडेशन स्टेट. मग आता इथं बघा की कसं झालेलं आहे. 7+ हा कंपाऊंड त्याचं कन्व्हर्जन Mn2+ मध्ये करायचं तर किती फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागेल असा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. तर किती इलेक्ट्रॉन गेन करावे लागले? 5. 1 इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी 1 फॅरेडे, तर 5 इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटी लागेल 5 फॅरेडे. सो द इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड इज 5 फॅरेडे. त्याच्यामुळं या ठिकाणी ऑप्शन नंबर कोणता येईल करेक्ट? ऑप्शन नंबर दॅट ए विल बी करेक्ट. दॅट मीन्स 5 फॅरेडे. दिस आन्सर विल बी करेक्ट हिअर. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर काढावा लागतं ऑप्शन नंबर ए. जस्ट तुम्हाला हेच चेक करायचं असतं की ऑक्सिडेशन नंबरमध्ये काय फरक पडलेला आहे, कशा प्रकारे ऑक्सिडेशन स्टेट ही बदललेली आहे. तर इथं ऑक्सिडेशन स्टेट +7 पासून +2 मध्ये कन्वर्ट झालेली आहे. म्हणजे +5 ने ऑक्सिडेशन स्टेटमध्ये चेंज आलेला आहे. म्हणून या ठिकाणी फॅरेडे इज व्हॉट? 5 फॅरेडे. ओके. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये देखील सेम क्वेश्चन विचारलेला आहे. सेम म्हणजे अगदी सेम तुम्ही देखील सॉल्व्ह करू शकतायत की तुम्हाला कन्व्हर्जन कशात करायचे बघा. Cr2O7 ज्याच्यावर चार्ज आहे डबल- आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचे Cr3+ मध्ये. म्हणजे इथं देखील तुम्हाला हेच जाणून घ्यावं लागेल की त्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही काय आहे. बघा आता ह्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्हाला काढायची असेल तर आपण कसं काढू शकतायत? Cr2O7 2- म्हणजेच क्रोमियमची जर तुम्ही x कन्सिडर केली तर 2x प्लस 7 × -2 ऑक्सिजनची आणि टोटल कंपाऊंडवरचा चार्ज देखील -2 आहे. कॅल्क्युलेट दिस. आपण जर यांची कॅल्क्युलेशन जर करतायत तर बघा 7 × -2 म्हणजे -14. ते -14 इकडं आल्यानंतर प्लस होतील आणि इथं उरेल +12. 2x ची व्हॅल्यू +12 म्हटलं तर x ची व्हॅल्यू किती येईल? +6. म्हणजे याच्यामध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +6 होती आणि त्याचं कन्व्हर्जन इकडं क्रोमियम 3+ मध्ये झालेला आहे. म्हणजेच नेट इलेक्ट्रॉनचा गेन किती करावा लागेल मला सांगा? 3. कळते का सगळ्यांना? कारण क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही या कंपाऊंडमध्ये +6 आहे, 6+ आहे. 6 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि तुम्हाला त्या ऑक्सिडेशन स्टेटमधनं 6 पासनं 3 मध्ये त्याला कन्व्हर्ट करायचे. मग जर तुम्हाला 6 पासनं 3 मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी गेन करावे लागतील. मग तो 3 इलेक्ट्रॉन गेन करणार तर मग 3 इलेक्ट्रॉन जर त्याने गेन केले तर 6चे 3 या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतंय आणि म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फॅरेडेमध्ये किती लागेल? ओके, 3 फॅरेडे. एका इलेक्ट्रॉनसाठी 1 फॅरेडे, तर 3 इलेक्ट्रॉनसाठी 3 फॅरेडे. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर या ठिकाणी डिटरमाइन करू शकतायत. ओके. तर मग हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता. पुन्हा एकदा सांगतोय, Cr2O7 कशा प्रकारे त्याची क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट आपण काढलेली आहे. आपल्याला पहिले हे ओळखायचं होतं की क्रोमियमचं ऑक्सिडेशन का रिडक्शन.
नंतर तुम्हाला हे ओळखायचं होतं की किती इलेक्ट्रॉन त्याने गेन केले आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे सांगायचं होतं की एका इलेक्ट्रॉनसाठी 1 फॅरेडे, तर इथं किती इलेक्ट्रॉन आहेत, तर इथं 3 इलेक्ट्रॉन आहेत, तर मग इलेक्ट्रिसिटी लागेल 3 फॅरेडे. मग ऑक्सिडेशन स्टेट नेमकं काढायची कशी? काही स्पेसिफिक इलेमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या फिक्स असतात. तशी ऑक्सिजनची -2 आहे. मग ऑक्सिजनची जर -2 असेल, कंपाऊंडवर चार्ज पण -2 असेल, तर मग क्रोमियमची किती, तर ते तुम्ही या कॅल्क्युलेशनने या ठिकाणी डिटरमाइन करू शकता. एका क्रोमियमची x कन्सिडर केली तर 2x आहे. आपल्याला एकाच क्रोमियमची काढायची, क्रोमियम 2 असल्यामुळे 2x प्लस आणि 7 इंटू 7 का, कारण ऑक्सिजन इथं 7 आहेत, ऑक्सिजनवर चार्ज आहे -2, त्याच्यामुळे 7 इंटू -2 आणि इक्वल टू -2 आहे. तर हे -14 इकडे आल्यानंतर +14 झाले आणि 2x ची व्हॅल्यू -2 + 14 म्हणजे +12, त्यामुळे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे +6. ओके, तर अशा प्रकारे याचा आन्सर तुम्ही इथं डिटरमाइन करू शकता. तर ऑप्शन नंबर कोणता येईल बरं करेक्ट? या ठिकाणी टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला इथं 1 मोल ऑफ Cr2O7 2- दिला आहे. तर इथं या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट ही +6 आलेली आहे आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला +3 मध्ये करायचे. तर मग या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन त्याने गेन केले, त्याच्यामुळं इथं ऑप्शन लिहिताना थोडीशी मिस्टेक झालेली आहे. इथं 6 फॅरेडे नव्हतं, तर इथं होतं 3 फॅरेडे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी टोटल क्रोमियम 6+ त्याचं कन्वर्जन इथं ॲक्च्युली 2 मोल्स आहेत, बरं का. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी क्रोमियम 3+ किंवा आणखीन एखादा मोल दुसऱ्या एखाद्या फॉर्ममध्ये रिमूव्ह झाला असेल. 6+ तर 3+ मध्ये, तर टोटल इलेक्ट्रिसिटी लागते 3 फॅरेडे. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येईल करेक्ट? सी विल बी करेक्ट. रिडक्शन करायचे 1 मोलचं. ओके, तर अशा पद्धतीने आपण याचा आन्सर इथं डिटरमाइन करू शकतायत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे. 0.1 मोल ऑफ MnO4 2- is oxidized. The quantity of electricity completely oxidized MnO4 2- to MnO4-. म्हणजे इथं देखील तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेटची मदत घ्यावीच लागणार आहे. MnO4 2- त्याचं कन्वर्जन तुम्हाला करायचे MnO4 सिंगल-. तोच कंपाऊंड म्हणजे त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये अगदी 1चा फरक आल्यासारखा दिसतोय. तरी पण आपण कॅल्क्युलेट करूयात, आता तोंडी कॅल्क्युलेट करूयात. बघा कसं काढणार, 4 2 8 -8 आणि इथं म्हणजे कसं येईल, पहिल्या कंपाऊंड MnO4 2- ह्याच्यामध्ये कसं येईल, x मायनस किंवा प्लस -8 इक्वल्स टू -2 म्हणजे इथं त्याचे ऑक्सिडेशन नंबर येईल +6. ओके, ऑक्सिडेशन नंबर येईल +6 आणि इकडे MnO4 सिंगल मायनसमध्ये कसं होऊन जाईल मला सांगा, MnGx +O4 हे 4 2 8 म्हणजे इथं पण -8, पण कंपाऊंडवरचा चार्ज किती -1, सिंगलच मायनस आहे ना, त्याच्यामुळं -1 आणि म्हणून मग इथं कसं होईल बोला, x = -1 + 8 म्हणजेच +7. तर x ची व्हॅल्यू इथं येईल +7. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 6 ची 7 झाली, इन्क्रीज झाली म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन झालेला आहे. पण त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन मात्र किती लागले, फक्त एकच इलेक्ट्रॉन लागला. Mn +6 converted into Mn +7 means only 1 electron is given by during this reaction, lose during this reaction. या रिॲक्शन मधनं तो 1 इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती लागेल, 1 फॅरेडे. सो दॅट्स वाय क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड फॉर इट व्हॉट, 1 फॅरेडे. दॅट मीन्स 96,500 कुलम. पण आपल्याला इथं आन्सर कुलममध्ये दिलं, त्यामुळे मी इथं कुलममध्ये लिहितोय. पण हे झालं 1 मोलसाठी. 1 मोल असेल तर, पण जर आता इथं 0.1 मोल असेल तर 0.1 मोल जर असेल तर 0.1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागेल. म्हणजे एका मोलसाठी एवढं आहे. ओके, तर मग 0.1 मोलसाठी त्याला 0.1 ने तुम्ही मल्टिप्लाय केलं, म्हणजे याला जर तुम्ही 0.1 ने मल्टिप्लाय करतायत तर काय येईल बरं आन्सर, 1 0 कमी होऊन जाईल, 9650 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर सी. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, एका मोलसाठी 1 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी आहे, 1 मोल.
पण तुम्हाला इथं 1 मोल नाही सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं आहे 0.1 मोल ऑफ MnO4 2-, त्याचं कन्व्हर्जन 0.1 मोल ऑफ MnO4 1-, याचं कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारी तुम्हाला इथं इलेक्ट्रिसिटी डिटरमाइन करायची होती. तर ती इलेक्ट्रिसिटी 0.1 फॅरेडे आली, म्हणजेच 9650 कुलम एवढी तिथं इलेक्ट्रिसिटी लागलेली आहे. ओके, तर समजला का हा प्रॉब्लेम सर्वांना? ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. आणि त्याच्यानंतर 137 म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, तर बघा आता ह्याच्यात कसं आहे, द वेट ऑफ सिल्वर डिस्प्लेस्ड बाय अ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विच डिस्प्लेस 5600 मिलीलीटर ऑफ O2 गॅस ॲट STP विल बी. आता इथं बघा हे STPचा काय घोळ आहे. ॲट STP 1 मोल ऑफ गॅस इज ऑलवेज इक्वल्स टू 22.4 लिटर. कुठल्याही गॅसचा 1 मोल म्हणजे त्याचं व्हॉल्यूम किती येत आहे 22.4 लिटर. मग आता त्या गॅसचे जर मोल्स तुम्हाला काढायचे असतील तर मग तुम्ही इथं काय करू शकताय, या प्रॉब्लेममध्ये बघा आपण याचे 2 पार्ट तयार करूयात. सगळ्यात अगोदर तुम्हाला 5600 मिलीलीटर एवढा गॅस दिलाय, म्हणजे ॲक्च्युली तो किती लिटर झाला 5.6 लिटर. म्हणजे 22.4 लिटर म्हणजे 1 मोल, मग 5.6 लिटर म्हणजे किती, त्याला 22.4 ने डिवाइड करावं लागेल. त्याला जर तुम्ही 22.4 ने डिवाइड करताय तर तुम्हाला त्याचे मोल्स मिळतील. आणि मग मोल्स मिळाले तर मोल्सवरनं तुम्ही त्याचं मास कसं काढू शकतायत, तर नंबर ऑफ मोल्स इंटू मोलेक्युलर वेट म्हणजेच त्याचं गिवन वेट. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जर या ऑक्सिजन गॅसचं वेट मिळालं तर तुम्ही सिल्वरचं वेट फॅरेडे सेकंड लॉवरनं काढू शकतायत. म्हणजे बघा कसं आहे, आता सगळ्यात प्रथम आपण अकॉर्डिंग टू फॅरेडे सेकंड लॉ असं सांगूयात. वेटपर्यंत आपण पोहोचलो तर ॲक्च्युअल नाही कॅल्क्युलेट केलं, परंतु आपण इथं या ठिकाणी पहा आता मी कसं सांगतोय. फॅरेडे सेकंड लॉ काय मुद्दा आहे, फॅरेडे सेकंड लॉ नुसार वेट ऑफ सिल्वर अपॉन इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर इक्वल्स टू वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन इक्विव्हॅलंट वेट ऑफ ऑक्सिजन. आता मुळात मुद्दा कोणता आहे, हे 2 तर गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सिल्वरचं इक्विव्हॅलंट वेट 108 आहे आणि ऑक्सिजनचं इक्विव्हॅलंट वेट हे 8. ओके, मग आता वेट ऑफ ऑक्सिजन हे कसं, तर आपण कसं काढणार की सर्वप्रथम बघा हे मी अगोदर लिहून काढतो. दॅट इज वेट ऑफ सिल्वर डिटरमाइन करायचे. इक्विव्हॅलंट वेट तर 108 आहे. आता इथं बघा हे आपण कसं काढणार, तुम्हाला 5.6 लिटर दिलंय, त्याचे मोल्समध्ये कन्व्हर्जन करायचं म्हटलं तर 5.6 अपॉन 22.4 हे झाले मोल्स. आणि मोल्सवरनं पुन्हा त्याचं वेट काढायचं म्हटलं तर नंबर ऑफ मोल्स इंटू मोलेक्युलर वेट म्हणजेच गिवन वेट. कारण गिवन वेट नंबर ऑफ मोल्स हे आपण कसं काढतायत की गिवन वेट अपॉन मोलेक्युलर वेट. मग जर तुम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू माहीत करायची असेल तर नंबर ऑफ मोल्स आणि मोलेक्युलर वेट यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल, मग तुम्हाला त्याचं वेट मिळतं. मग आता इथं नंबर ऑफ मोल्स आपल्याला कसे मिळायला लागले की त्याच्या वेटला त्याच्या नंबर ऑफ मोल्स आपण कसे काढले, आपल्याला एक मुद्दा माहिती आहे 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. मग 5.6 लिटर म्हणजे किती मोल, तर 5.6 भागिले 22.4 एवढे मोल. मग इंटू त्याच्या मोलेक्युलर वेटने त्याला आपण मल्टिप्लाय करणार. तर ऑक्सिजनचं मोलेक्युलर वेट 16×2 32 आणि इथं भागिले किती आहेत मला सांगा, हे भागिले इक्विव्हॅलंट वेट 8 आहे. मग आता तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकतायत आणि कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल. थोडंसं मी आता इथं रफ कॅल्क्युलेशन, ॲक्च्युअली तुम्ही हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःच करा, पण मी एक फॉर आवर सेक ऑफ कन्व्हिनियन्स मी इथं करून दाखवतोय. 8 चोक 32 5, आता बघा 5 चोक 20 येत आहे, 5.6 चोक 224 हे 4 पण कॅन्सल झाले, म्हणजे सर्वच टर्म इकडच्या कॅन्सल होऊन जातात. त्याच्यामुळे वेट ऑफ सिल्वर किती येईल इथं डायरेक्टली 108 ग्रॅम एवढं सिल्वरचं वेट हे त्या ठिकाणी काय होऊ शकतंय, डिपॉझिट होऊ शकतंय. म्हणजेच याचा आन्सर ॲक्च्युली किती येईल 108 ग्रॅम. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. मी पुन्हा एकदा सांगतोय, कुठल्याही गॅसचा 1 मोल म्हणजे त्या गॅसचं व्हॉल्यूम किती येतंय 22.4 लिटर. इथं आपल्याला 5.6 लिटर O2 गॅस दिलाय, म्हणजे
म्हणजे त्या गॅसचं नंबर ऑफ मोल्स 22.4 लिटर म्हणजे 1 मोल, मग 5.6 म्हणजे त्याच्या 1/4 मोल झाले. तर मोल हे 1/4 आले आणि मग इथं काय झालं, 4 आणि 4 कॅन्सल झाले आणि मग अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या सबस्टन्सचं वेट हे मिळालं अकॉर्डिंग टू फॅरेडेज सेकंड लॉ. कारण फॅरेडेज सेकंड लॉ मध्ये आपल्याला काय मिळत आहे, जर एका सबस्टन्सचं वेट किती डिपॉझिट झालं हे जर आपल्याला कळालं तर आपण त्याच्यावरनं दुसऱ्या सबस्टन्सचं वेट किती डिपॉझिट होतंय त्याची व्हॅल्यू आपण इथं डिटरमाइन करू शकतात. ओके, तर बघा हे प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, समजून घ्या, विचारले जाऊ शकतात. नीट सारख्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघणे आणि वाटलंच तर एकदा नाही कळाला तर रिपीट एकदा समजून घेणे आणि नाहीच कळाला तर कॉन्टॅक्ट अस. ओके, सो राईट.